नमस्कार, मी सौ मानिनी मनीष महाजन आपणास नागेश्वर ज्योतिर्लिंगाची माहिती सांगणार आहे. ओम नमः शिवाय. श्रीमन महागणपते नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नागेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 10वे स्थान आहे. विद्वानांच्या सततच्या दाव्या आणि दाव्यांमुळे हे ज्योतिर्लिंग कोठे आहे हे सांगणे सोपे नाही. तरीही गोमती द्वारका गुजरात राज्यात आहे. हे दारुकवन परिसरातील एक ठिकाण असल्याचे व्यापकपणे मानले जाते. नागेश्वर ज्योतिर्लिंग असल्याचा दावा करणाऱ्या ठिकाणांपैकी एक ठिकाण आंध्र प्रदेशात, तर एक महाराष्ट्रातील औंढा नागनाथ, तिसरे उत्तराखंडात असल्याचे सांगितले जाते. पण शिवपुराणात गुजरात राज्यातील दारुकावन परिसरातील असलेल्या ज्योतिर्लिंगालाच नागेश्वर ज्योतिर्लिंग म्हणतात. शिव महात्म्यानुसार जो या शिवलिंगाची उत्पत्ती आणि महात्म्य आदरपूर्वक ऐकतो आणि दर्शन घेतो, तो सर्व पापांपासून मुक्त होऊन सर्व सुखांचा उपभोग घेतो आणि शेवटी परमपदाची प्राप्ती करतो. ज्योतिर्लिंगाची पुराणात अशी कथा आहे. सुप्रिया नावाचा एक अत्यंत धार्मिक आणि सद्गुणी वैश्य होता. तो भगवान शिवाची निस्सीम भक्ती करत असे. तो सतत शिवाची उपासना आणि ध्यान यातच तल्लीन असायचा. दारुक नावाचा राक्षस त्याच्या शिवभक्तीने खूप क्रोधित झाला. तो त्याच्या पूजेत सतत व्यत्यय आणायचा, त्याला त्रास द्यायचा. एकदा सुप्रिय बोटीने व्यापारासाठी कुठेतरी जात होता, तेव्हा दारुक राक्षसाने बोटीवर हल्ला केला आणि बोटीतील प्रवाशांना आणि सुप्रियला तुरुंगात टाकले. पण सुप्रियने तुरुंगातही आपली शिवभक्ती चालूच ठेवली व इतर प्रवाशांना पण शिवोपासना करण्यास प्रेरित केले. तेव्हा दारुक आणि त्याची पत्नी दारुका यांना नोकरांकडून कळले की तुरुंगात सुद्धा सुप्रिय शिव आराधना करत आहे. तेव्हा दारुक राक्षसाने सुप्रिय व इतर प्रवाशांना मारण्याचे आदेश दिले. त्या आदेशाने सुप्रिय अजिबात घाबरला नाही. आपली व इतर प्रवाशांच्या सुटकेसाठी तो शिवाची आराधना करू लागला. त्याची प्रार्थना ऐकून भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले आणि कारागृहात एका उंच ठिकाणी तेजस्वी सिंहासनावर विराजमान झाले. सुप्रियला दर्शन देऊन पाशुपत शस्त्र त्याला दिले आणि त्या शस्त्राने सुप्रियने दारुक व त्याची पत्नी दारुका यांचा वध केला आणि तिथे भगवान शंकराच्या आज्ञेने ज्योतिर्लिंग प्रस्थापित केले. त्याच ज्योतिर्लिंगाचे नाव नागेश्वर ठेवण्यात आले आणि त्यापुढे आर्द्रक सरोवर बांधण्यात आले आणि त्या सरोवरात नागेश्वर ज्योतिर्लिंग लीन झाले. ह्या ज्योतिर्लिंगाचा पांडवकालीन पण इतिहास आहे. द्वापार युगात जुगाराच्या खेळात कौरवांकडून हारल्यानंतर 12 वर्षाच्या वनवासात पांडव भ्रमंती करत दारुक वनात आले. त्यांच्यासोबत एक गाय होती. ती रोज आर्द्रक तलावावर येऊन दूध देत असे. एकदा भीमाने ते पाहिले आणि एकदा तो गायीच्या पाठीपाठी गेला. तिथे त्याने गायीला महादेवाच्या पिंडीवर दूध सोडताना पाहिले. मग 5 पांडवांनी त्या तलावाचा नाश करून ते शिवलिंगावर आणले. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की हे शिवलिंग सामान्य नसून नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे. त्यानंतर पांडवांनी त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाचे भव्य अखंड दगडी मंदिर बांधले. सध्याचे नागेश्वर मंदिर हेमाडपंथी शैलीत सेऊना यादव याने बांधलेले आहे. इसवी सन 1600 नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात औरंगजेबाने या मंदिराची इमारत उद्ध्वस्त केली होती. सध्या उभे असलेले जे मंदिर आहे ते अहिल्याबाई होळकर यांनी बांधले आहे. अहिल्याबाई होळकरांना आपण शतशः नमन केले पाहिजे. कलियुगात महाशिवरात्रीला तेथे रथोत्सव साजरा होतो. आजही लाखो भाविक तेथे दर्शनाला येतात. रजोगुण तमोगुणांचा नाश होऊन तुझ्या चरणी लीन होण्याची क्षमता आमच्यात येऊ दे ही प्रार्थना करतात. शुभम भवतु. श्रीमस्तु. ओम नमः शिवाय.